तुम्हाला माहित आहे तुमच्या घरातलं एक छोटं प्रोडक्ट आज ते भारतातनं एक्सपोर्ट होऊन लोक त्या प्रोडक्टनी लाखो रुपये कमवत आहेत. कोणतं माहिती आहे? गूळ. आज गूळ 2 ते 3 प्रकारचं येतं. एक नॅचरल गूळ येतो ज्याच्यात सोडियम मिक्स केला जातो, तोही एक्सपोर्टला जातो. एक केमिकल फ्री येतो ज्याच्यात आज शेती तर रेग्युलर होते पण प्रोसेस जी गूळ बनवण्याची आहे त्याच्यात केमिकल म्हणजे सोडियम टाकत नाही. आणि तिसरं आहे ऑर्गॅनिक, म्हणजे शेती पण ऑर्गॅनिक पद्धतीने होते आणि गूळ देखील विदाऊट केमिकल ऑर्गॅनिक पद्धतीने बनवला जातो. आज हे अशा प्रकारचे गूळ भारतातून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टला जातात कारण की लोक आज शुगरला टाळतायत आणि हेल्दी अल्टरनेटिव्हकडे वळतायत. आज ह्या जॅगरी पावडर आणि क्यूब्समध्ये कन्वर्ट होऊन लोक बाहेर युटिलाइज करतात. आपल्याकडे 2-4 वर्षापासून गुळाचा चहा आला, आधी नव्हता, पण ही ट्रेंड आणि ही फॅसिलिटी US मध्ये पहिले गेली आणि तिथनं आपल्याकडे आली. कारण गुळमध्ये काम करायचंय तर 1 किलो, अर्धा किलो, 5 किलो, 10 किलोचा ढेप घेतो आणि लोकल मार्केटमध्ये ट्रेड करतो. ट्रेड करून आपल्याला 2-4-5 रुपये राहिला तर फायदा राहतो आणि त्याच्यातही उधाऱ्या होते. गोडाऊन घ्या, स्टोरेज करा, स्वतःचं मोठं भांडवल लावा. पण एक्सपोर्टमध्ये असं नाहीये. हे साधा असणारं प्रोडक्ट आज विदेशात प्रीमियम प्रोडक्ट मानलं जातं आणि आज हे जबरदस्त मार्जिनला एक्सपोर्ट केलं जातं. ऑस्ट्रेलिया, UK, USA, युरोप, रशिया, गल्फ कंट्रीज अनेक ठिकाणी आज हे इंडियन ब्रँड्स जॅगरी एक्सपोर्ट करून राज करत आहे. गूळ तर सिंपलच आहे, काही नवीन प्रोडक्ट नाहीये जो भारतात वर्षानुवर्ष भेटतोय. पण तुमचा राईट अप्रोच, राईट मार्केट गायडन्स जेव्हा तुम्हाला भेटेल, तुम्ही अजून चांगले मार्केट एक्सप्लोर करू शकतात आणि ऍडव्हान्स देखील घेऊ शकतात. मग कमेंट करा EFT, मी तुम्हाला एक शॉर्ट एक्सपोर्टची प्रोसेस पर्सनली पाठवून देईन.